बुलढाण्याच्या इरला इथे उमेश फदाड यांची 7 फेब्रुवारीला हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणामध्ये मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून धाड पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली होती। ही हत्या अवैध रेती वाहतुकीतून झाल्याचा संशय व्यक्त करत हत्येच्या कटामध्ये सहभागी असलेले प्रमोद फदाड आणि सोनू जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून बुलढाणा तहसीलदार कुमरे यांच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनुराधा उमेश फदाड यांनी केली आहे। अनुराधा फदाड यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय। कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। 7 तारखेला माझ्या पतीची हत्या झाली। त्यात 2 आरोपी अटक केले। 2 आरोपी बाहेर येताय। आम्ही तहसीलदारांना विनंती केली। तहसीलदारांनी मला उलट-सुलट उत्तरे दिले। ते म्हणतायत की आमचा तपास चालू आहे। तुमची काय मागणी आता? माझी अशी मागणी आहे की माझ्या पतीला न्याय मिळावा।